नमस्कार. सदर बघा, महाविकास आघाडी ही आमची तयार झालेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्ष असू द्या, बहुजन विकास आघाडी आहे, मनसे आहे, आरपी आहे, इतर कोणते पक्ष असतील, तेही संघटना असतील, त्या सर्व आहेत यामध्ये. आणि बघितल्यानंतर महायुती महाविकास आघाडी जी आहे, त्यांचा प्रचार किंवा त्यांचे उमेदवार एक चांगल्या प्रकारे रिझल्ट येतोय समोर. आजपर्यंत तो प्रचार एकदम चांगला आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोक ग्राउंड लेवलला विचारतात, अशी परिस्थिती आहे. कारण दोन गेल्या 2 ते 6 महिन्या अगोदर पहिलं तुम्ही गणपती गेले, दिवाळी गेली, वर्षभरात अनेक म्हणजे समस्या आल्या. आज पहिल्यांदा या वर्षी असं झालं की गणपती खड्ड्यात गेले, दिवाळी खड्ड्यात गेली, नवरात्री खड्ड्यात गेली, अशा प्रकारचे सण या खड्ड्यात गेले. हे अनेक वर्षापासून असं कधी घडलं नव्हतं, परंतु याच वर्षी हे घडलं. महायुतीची सत्ता आल्यानंतर आता लोकांनाही कळते की या संदर्भात जर इथे महाविकास आघाडीला आपण जर चांगल्या प्रकारे भरघोस मतांनी निवडून दिलं तर ते ही समस्या दूर होतील. पक्षाने जो आदेश दिला तो मला पाळायचा आहे आणि पक्षाच्या पुढे आम्ही कधीही जात नाही, लक्षात घ्या. आता मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला ही जबाबदारी दिलेली आहे की 20 नंबर वॉर्ड सुद्धा बघायचा आहे, 21 नंबर बघायचा आणि 22 नंबर बघायचा आहे. या तिन्ही वॉर्डला लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना भरघोस मताने विजयी करायचं आहे. आणि मी या तिन्ही वॉर्डला रोज रोज चांगल्या प्रकारे फिरत असतो, लोकांपर्यंत पोहोचत असतो. आमचे बघा ना, प्रफुल्ल पाटील साहेब एक आमचे आहेत, एक आमचे 16 नंबरला पाटेकर ताई आहे. म्हणजे आम्हाला हे कॅन्डिडेट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा भाग असेल तो काय वेगळा असेल. परंतु या मतांना किंवा ह्या लोकांना भरघोस मतांनी कसं निवडून द्यायचं हे आम्ही प्रयत्न करत आहोत. मतदारांना हेच सांगेन की गेल्या तुम्ही एका वर्षामध्ये विकास जो ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो झाला का? नसेल झाला तर त्यांना पर्यायी मार्ग आहे. आज महाविकास आघाडी इथे निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार आहेत. तर त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि प्रत्येक महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांचा सिटी म्हणून सिटी चिन्ह आहे आणि त्या सिटी चिन्हाचं बटन दाबून त्यांना विजयी करा.